अनंतपथ रस्ता आरोग्याचा, अनंतपथ आनंदाचा ह्याचं आयोजन यावर्षी करण्यात आलेले आहे. 5वं वर्ष आहे. सलगतेनं कोविडच्या पासून आपण आनंदपथाचं आयोजन करतोय. वेगवेगळ्या संस्था ठाण्यातल्या त्यांच्या क्रीडा कला ह्याचं प्रदर्शन करण्यासाठी, त्यांचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी या ठिकाणी येतात आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या ठाण्यातल्या कला क्रीडामधल्या संस्था इथे सहभागी होतात. हा सकाळी 7 वाजता म्हणजे 17 तारीख आणि 24 तारीख अशा 2 दिवसात असणार आहे आणि सकाळी 7 ते 9 ह्या वेळेत हा कार्यक्रम असणार आहे. आपण सगळेजण नेहमी चिंतेत असतो की मोबाईल पासून मुलांची सुटका झाली पाहिजे, कमीत कमी मोबाईलचा वापर केला पाहिजे. त्यासाठी अनेक संस्था, ज्या संस्थेमध्ये गेल्यावर मुलांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळता येतील, त्यांच्या ह्याच्यामधनं मोबाईलपासून लांब जाण्यासाठी सुद्धा पालकांना एक वेगळा रस्ता मिळेल आणि ह्यासाठी आम्ही ह्या सगळ्या ठाण्यातल्या वेगवेगळ्या संस्थांना आम्ही ते आमंत्रित करतो. जवळजवळ 35 ते 40 संस्था येतात. त्यामध्ये जिम्नॅस्टिक आहे, लंगडी आहे, खो खो आहे, कबड्डी आहे. म्हणजे पुढच्या दर 2 ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, कुस्तीपासून अनेक आर्चरी आहे, लाठीकाठी आहे, आर्म्स रेसलिंग आहे, त्यानंतर रस्सीखेच आहे. त्याच्यापेक्षा एक वेगळं वैशिष्ट्य असतं, येऊरची सगळी टीम आहे. येऊरची ही टीम इथे लगोरी खेळते, गोट्या खेळतात, भोवरे खेळतात. आपल्या सगळ्यांना आपल्या बालपणात घेऊन जाऊन जे जुने खेळ सगळेजण आपण खेळत होतो त्याच्यामध्ये नेण्याचं काम ठाणेकरांना अनंतपथच्या मार्फत होतं. म्हणून आम्ही आपल्या मार्फत सगळ्या ठाणेकरांना आव्हान करतोय की आपण 17 आणि 24 या 2 वेळेला सकाळी 7 ते 9 यावेळेस सगळ्यांनी सहभागी व्हा. मर्यादित आहे का वर्धापुरती की पूर्ण शहरासाठी? नाही, अख्ख्या शहरासाठी आहे. कारण हा सगळा विषय आम्ही ठाणेकर नागरिकांनाच आवाहन करतो की आपण ह्यात वेगवेगळ्या ठाण्यातल्या संस्था येणार आहेत. ह्या संस्थांमध्ये त्यांचे प्रात्यक्षिक बघितल्यावरही आपल्याला समजेल की ज्यामध्ये आपल्या मुलांना काही करण्याची संधी आहे तिथे आपल्याला त्या मुलाच्या संधीला आपण न्याय देऊ. त्याला वेगवेगळ्या म्हणजे अनेक आर्टिस्ट पण आहेत, सत्वचं ड्रम वादक आहेत की ज्यांना जिथे आवडेल ते करण्यासाठी आनंदपथ आम्ही तयार केलेला आहे. काय आव्हान करणार? ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।